त्यांनी लावायला पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी याच्यात हलगर्जीपणा करायला नाही पाहिजे. जाणून बुजून तुमच्या सत्तेत ते लोक आहेत, तुम्ही कुणाचा मुलाहेजा ठेवला नाही पाहिजे. तुम्ही उगाच जातीवाद पसरल असं काही काम करू नका तुमच्या हातात. ती कसा नष्ट होईल याच्यासाठी काम करा. जर लोक गुंडगिरी करायला लागले, रिव्हॉल्वरी मारायला लागले, खून करायला लागले, जमिनी बळकायला लागले, गोरगरिबाला गावखेड्यात हाणायला लागले, पोलिसाला अरेरावी शिव्या द्यायला लागले, इतके जर घाण पद्धतीने ते वागणार असले, नीच विचारानं ते वागणार असले, त्यांचं बेमोड करणं काम आहे ना तुमचं. का नुसते संभळिता मुख्यमंत्र्यांनी यांना सांभाळू नये, नाहीतर तुमच्यावर वेळ येईल. हे सरकत आहे बाजूला. आणि तोंड घशी मुख्यमंत्री तुम्ही पडता बरं का. तुम्हाला समजून सांगतो, नीट लक्षात ठेवा. तोंड घशीत तुम्ही पडणार. हे असे लोक आहेत, तुम्ही यांना वाचवायला जातान, हे एखाद्या बार तुमच्यावरच वरटंगडी करून मुततील. त्या टायमाला तुम्हाला इतकं वाईट वाटेल की ह्याच वेळेस यांना संपेल असतं तर बरं झालं असतं. लक्षात ठेवा मुख्यमंत्री साहेब, तुम्हाला सांगतो मी, तुम्ही यांना पाठीशी घालू नका. तुम्हाला असा पश्चाताप येईल. तुम्ही ज्याला वाचवताय ना ते एखाद्या वार कुत्र्यासारखं वरटंगडी करून मुतला ना तर तुम्हाला वाटण मागच संपेल असतं तर बरं झालं असतं. त्यावेळेस हे तुमच्या विरोधात गेलेले असते ना, मराठी सुद्धा गेलेले असते. त्याच्यामुळं सुट्टी देऊ नका. तुम्ही यांना सापडून आणायचं सांगा लवकरात लवकर. यांना ठेवू नका, मध्ये टाका सगळे. आणि कोणाचे रेकॉर्ड येतात ना, तो मंत्री असो, खासदार असो, आमदार असो, ते साधा कार्यकर्ता असो, नाही तर ते कोणी असो, त्याला लगेच मध्ये टाका. तुम्हाला गठत नाही. अरे 24 घंट्याच्या आत गट होतात. 24 घंट्याच्या आत तुम्हाला आज 19-20 दिवस झालेत गठत नाहीत. याचा अर्थ मुख्यमंत्री सुद्धा यांना पाठीशी घालतेत. आरोपीला सांभाळायचं काम मुख्यमंत्री करायला लागले तर असा त्याचा अर्थ आहे. त्या ठिकाणचे मंत्री धनंजय मुंडे आहेत, ते या तपासात अडथळा निर्माण होत असं ते मंत्री असल्यामुळे. माझं म्हणणं आहे की कोणी मंत्री असू नाही तर खंत्री असू, काय करत नाही कोणी, काय संबंध नाही कोणाचा. पण मुख्यमंत्री एक एवढा मोठा सज्जन माणसाचा, संतोष भाईचा खून झालाय आणि इतक्या क्रूरपणे झालाय की ते बघावं वाटत नाही. मुख्यमंत्र्याच्या तुमच्या जर जवळचा कोणाचा झाला असतात, झोप आली असती तुम्हाला रात्रभर. ती ताईचं कंपाळाचं कुंकू पुसले, ती जर तुमची ताई असती तर झोपला असतात का मुख्यमंत्री तुम्ही? दोन्ही उपमुख्यमंत्री तुम्ही झोपले असते का? तुमच्या कुटुंबातलं जसं तुम्हाला नातं वाटतं रक्ताचं, तशी ही जनता तुम्हाला का रक्ताचं नातं वाटत नाही? ही जनता तुम्हाला का वाटत नाही? त्या ताईचा भयंकर आक्रोश आहे, तिच्या लेकीचा आक्रोश आहे, त्या संतोष भाईच्या भावाचा आहे, आईचा आहे, वडिलाचा आहे. त्यांच्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही आज. आणि तुम्ही याच्यात पण राजकारण करणार का? तुम्हाला भेटतेत काय, संभळतात काय त्यांना? तुम्ही जर एकदा सांगितलं चाल ते कोण आहे त्याला सांग फोन करून, लवकर अटक होय, लवकर तू लपून बसू नकोस, लवकर अटक हो, नसता मी तुला मध्ये टाकायचं बघ. करे तो सत्तेतल्या मंत्र्याला कशामुळे धवशीत नाही तू? उद्या सकाळी उभा राहील ते लगेच, आज संध्याकाळीच अटक होईल. याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप बसा, असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय. गरम आहे तवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय? सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली. आज संध्याकाळीच अटक होईल. याचा अर्थ तुम्ही सगळेजण मिळून गोड गोड बोलून तुम्हाला वाटतं हे वातावरण गरम आहे तोवर गप बसा, असा तुमचा काहीतरी मुंबईत अंदाजा दिसतोय. गरम आहे तवर तुम्हीच लपून ठेवलंय की काय? सत्ताधाऱ्यांनी मिळून सगळ्यांनी त्या आरोपींना तुम्हीच लपून ठेवलंय अशी शंका यायला लागली. आम्ही हे थंडच होऊन देत नसतो बरं. तुम्ही जर वाट बघत असले ना, हे थंड होऊस तरच बघू, तोवर लपून राहा, आम्ही आहेत तुमच्या मागं, असं जर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जर म्हणत असले तर आम्ही तुमची जिरविणार. हो, आम्ही हे युजूच देत नाहीत. आता उद्यापासून, आणि आज बीडचा मोर्चा झालाय, आता राज्यभर हे मोर्चे सारखे निघणार आहेत. हे राज्यभर सुरू, आता लोन पसरला आता.